नमस्कार, मी धनश्री। नवरात्रीसाठी 9 रंगाचे 9 वस्त्र मी देवीसाठी घेऊन आले होते, पण याच्यामध्ये देखील पूर्ण फिरलं तरी देखील मला करड्या रंगाचं वस्त्र मिळालं नव्हतं। मग मी ठरवलं आता हे करड्या रंगाचं वस्त्र मी घरीच बनवणार। त्यामुळे मी करड्या रंगाचं एक ब्लाउज पीस घेऊन आले आणि त्याच्याच बरोबर त्याला मॅचिंग होईल अशी सिल्वर कलरची एक बॉर्डर घेऊन आले। ह्या काचा माझ्या दिव्यातल्या राहिलेल्याच काचा आहेत आणि काही कुंदन्स होते माझ्याकडे, ते मी यूज करणार आहे याच्यामध्ये। विकत घेतलेलं एक वस्त्र मी मापासाठी घेतलं आणि त्याच्याकडेनी व्यवस्थित बॉर्डर करून घेतली। शिलाई मार्जिनसाठी अजून थोडंसं अंतर ठेवून एक साधारण अर्धा इंचाचं माप ठेवून परत एकदा बॉर्डर राखली। कारण तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्ही शिवा, माझ्याकडे तर नाहीये, त्यामुळे मी कापून ती चिटकून घेणार आहे। शिलाई मार्जिनला व्यवस्थित आकार येण्यासाठी कडेकडेने पूर्ण कट करून घेतलेत मी आणि आता हे चिटकून टाकणार आहे। हा फॅब्रिक ग्लू मी यूज करतेय। हे व्यवस्थित चिटकत नव्हतं म्हणून मी त्याच्यावर कोस्टर ठेवलं, ते कोस्टरनी आता हे व्यवस्थित चिटकून झालेलं आहे। त्यानंतर त्याच्यावर बॉर्डर जी होती ती चिटकून घेतली मी। आता बॉर्डर झाल्यानंतर डिझाईनसाठी मी आता काचा चिटकून घेणार आहे। काचांबरोबर मी म्हटलं आधीच माझ्याकडे असणारे जे कुंदन होते ते मी चिटकून घेणार आहे। मी मुद्दामूनच सिल्वर थीम ठेवली आहे कारण ग्रे कलरला सिल्वर खूप छान दिसतं। फुल कंप्लीट झाल्यानंतर मी अजून थोडेसे कुंदन असे लाईननी चिटकून घेणार आहे, म्हणजे ते अजून छान दिसेल। हे बघा असं दिसतंय। वरती पण बघा कडेला काचा आणि हे छान बॉर्डर लावून घेतली आहे। आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल। देवीचे हे असे वस्त्र तुम्ही घरी नक्की ट्राय करा। काही सजेशन असतील, काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा। माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा।